त्यानंतर आपण बघणार आहोत च्याशी किंवा च्या सोबत याला तेलुगूमध्ये काय लावतात शेवटी, तर इथे शेवटी लावतात तो. म्हणजे जसं की माझ्याशी आपण माझ्याशी बोल, माझ्यासोबत बोल, म्हणजे असे दोन्ही शब्द वापरतो. तर हे तसंच आहे. माझ्याशी मीला आपण म्हणतो ना, म्हणून ना तो. तुझ्याशी मी तो. त्याच्यानंतर आमच्याशी मातो, तुमच्याशी मी तो आणि आपल्याशी म्हणतो. कारण की आपण म्हणतो मनमू, म्हणून ते मन ध्यानात ठेवायचं आपण. आणि त्यानंतर तुमच्याशी मी, आमच्याशी मा, जसं की मी तुला ना नी, तसं आम्ही तुम्हीला मामी, तसंच ध्यानात ठेवायचं. आणि शेवटी लावतो तो. म्हणजे जसं की माझ्याशी बोल, मग काय म्हणणार तू? ना तो माठ लाडू. माझ्यासोबत माझ्याशीला शेवटी लावतात तो. तर हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला हे सांगते की माझ्याजवळ किंवा माझ्याकडे हे सुद्धा सेम असतं. माझ्याजवळ हे नाहीये किंवा माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे येऊ नको, माझ्याजवळ येऊ. आता यानंतर आपण बघणार आहोत माझ्याकडे, माझ्याजवळ किंवा मराठीत आपण माझ्यापाशी हा देखील एक शब्द वापरतो. म्हणजे बघा आपल्याच भाषेत एका शब्दाला हे 3 शब्द आहेत, पण इकडं नाहीये. जवळ माझ्याकडे एकच म्हणतात, ते म्हणजे दग्गरा. जवळ या अर्थालाच तेलुगूमध्ये दग्गरा म्हणतात. आता माझ्याजवळ किंवा माझ्याकडे, मी इथं कडे लिहिले, माझ्यापाशी, माझ्याजवळ सगळं. अगेन मी तुम्हाला सांगितलंय ना नी, आम्ही तुम्हीला मा मी, हे ध्यानात ठेवायचं आणि पुढे दग्गरा लावायचं. एवढंच आहे. तिथं आपण आधी तो लावलो होतो, इथं दग्गरा लावायचं. माझ्याकडे ना दग्गरा, तुझ्याकडे नी दग्गरा, आमच्याकडे मा दग्गरा, तुमच्याकडे मी दग्गरा, आणि शेवटचं असतं आपल्याकडे, ते असतं मन दग्गरा. आपण म्हणजे मनमू, म्हणून ते मन, आपण म्हणजे मन, हे ध्यानात ठेवायचं. आणि पुढे जे आपल्याला बोलायचंय तो शब्द लावायचा. आपल्याकडे मन दग्गरा. होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल, कारण की यावरच आपलं वाक्य पुढं आपण बनवू शकतो. मला हे पाहिजे, ते पाहिजे, माझ्याकडे नाही ना दग्गरा लेदू, असं आपण म्हणतो. किंवा तुझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे, उंदी लावून आपण ते सुद्धा वाक्य बनवू शकतो. तर होप तुम्हाला हे कळलं असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.